तर हा एक लेख मी लिहिला. ह्याला लेखाला मी नाव दिलेलं आहे इथंच सगळं. तर तो हा माझा लेख असा. आमची कन्या आणि जावई बापू गेल्या 3-4 वर्षापासून कॅनडाला आहेत. कॅनडा सारखा आम्हा दोघांना म्हणतात, या ना बाबा, या ना आई, मम्मी, आम्ही इथं आहोत तोपर्यंत एकदा तरी येऊन जा कॅनडाला. पहा कॅनडा कसं आहे ते, आम्ही तुम्हाला सर्व काही दाखवू. अहो आयुष्यात एकदा कुठेतरी फॉरेनला जायचं असतं, या तुम्ही दोघं. असा त्या दोघांचाही नेहमी आग्रह होत असतो. मी त्यांना म्हणालो, अहो खूप इच्छा आहे आमची सुद्धा तिकडे येण्याची डिअर जावई बापू, डिअर कन्या. एकदा तरी साला परदेशात जाऊन आलो असं म्हणता येईल. पण डिअर खरं सांगू का, ते अहमदाबादला विमान क्रॅश झालं ना, अहमदाबाद ते लंडन या विमानाला अपघात झाला. त्यामध्ये सगळे जळून खाक झाले. ते भयानक दृश्य मोबाईलवर इतके वेळेस पाहिलं, ते बघून जीवाचा अगदी थरकाप झाला राव. बिलकुल नको वाटते विमान प्रवास. हिंमतच होईना पुन्हा प्लेनने प्रवास करण्याची. ते ऐकून मुलगी आणि जावई दोघेही आम्हाला धीर देण्यासाठी म्हणतात, अहो बाबा, कधीतरी क्वचित होत असतो असा अपघात, इतकं भिवू नका तुम्ही. आता दररोज हजारो विमानं प्रचंड गतीने आसमंतातून उडतात, भरधाव वेगाने धावतात, पळतात. कधी काही होतं का? अगदी रेअरली होतं बघा, अगदी क्वचित होतं असं. आम्ही आणखी काही काळ इथे आहोत कॅनडामध्ये, तोपर्यंत येऊन जा. ते दोघंही असं नेहमी म्हणत राहतात. पण खरं सांगायचं तर वस्तुस्थिती अशी आहे की 1 घंट्याचा प्रवास असो नाहीतर 10 घंट्यांचा प्रवास असो, विमानात चढायची हिंमतच होईना. अहमदाबादच्या अपघाताचं ते भीषण दृश्य डोळ्यासमोरून जाईच ना. आणि हे म्हणतात की त्याचा विचार करीत बसू नका, असं नेहमी होत नसतं, वगैरे वगैरे ते म्हणतात. पाहू आता काय ते. आपण पाहिलेले काही आघात मनात खोलवर रुजून बसत असतात. अशा वेळेस माणसाचं मन म्हणतं, अरे राहा आपलं इथंच, बरे हेच. सिंगापूर नको, ते पॅरिस नको, ते कॅनडा नको आणि ते दुबई नको, सगळं इथंच सगळं.